हाय, हॅलो, नमस्कार. मी मेघा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर काल आमची वारी एकदम भारी झालेली आहे आणि आज दुसरा दिवस आहे आणि मी माझ्या मामाच्या घरी आली आहे. मामा माझा सासवडला राहतो आणि आता चाललोय आम्ही पालखीच्या दर्शनासाठी. आता रथ सजवलेला असतो, तो पाहायचा आहे आणि तो सगळा सोहळा आज अनुभवायचा आहे. तर चला आमच्यासोबत पालखीचं दर्शन घ्यायला. पादुकांचं दर्शन होईल की नाही याची गॅरंटी नाही, कारण खूप खूप संख्येने लोक आलेली आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येकाची सोय आणि या सगळ्या गोष्टी, त्यामुळे पादुकांचं दर्शन होईल की नाही याची गॅरंटी नाही. पण ज्या रथातनं माऊली सासवडपर्यंत आल्यात ना, त्याचं दर्शन तर नक्कीच आपण घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला माझ्यासोबत दर्शनाला. त्या सासवडला माऊलींचा 2 दिवस मुक्काम जरी असला तरी वारकऱ्यांचे पाय मात्र थांबत नाही. काही वारकऱ्यांनी, काही दिंड्यांनी चालायला सुरुवात केली होती आणि माझे पप्पांना त्यांनी विचारलं होतं की हायवेला जायला रस्ता कुठे, तर पप्पा माझे गाईड करत होते. तर आम्ही सोपान काकांच्या पालखी दर्शनासाठीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हे वारकऱ्यांचे पालं पडली होती. पालं म्हणजे जिथे त्यांचा निवारा असतो, जिथे ती लोकं थांबतात, त्यांचे टेंट असतात, त्या टेंटला पाले बोलतात ते. आणि मुख्य रस्त्याला आल्यानंतर हा मेडिकल कॅम्प लागला होता आणि मेडिकल कॅम्पमध्ये एकही असं नाही आहे की एक सुविधा तिथे नव्हती. अगदी ड्रेसिंगपासनं, पायाच्या मॉलिशपासनं, त्यानंतर छोट्या मोठ्या गोळ्या, त्याचबरोबर काही माऊली खूप आजारी होत्या, अशक्त होत्या, त्यांच्यासाठी तिकडे काय म्हणतात त्याला, ग्लुकोज लावायची फॅसिलिटी होती. त्याचबरोबर दंतचिकित्साचं व्हॅन होती. ही जी व्हॅन दिसते ही दंतचिकित्साची होती. का कोणाला काही डेंटल प्रॉब्लेम असतील तर ते तिकडे येऊन सॉर्ट आऊट करत होते. आणि इथे बघा, हा ड्रेसिंग सेक्शन आहे. आमच्या मामीच्या पायाला थोडीशी जखम झाली होती, तर म्हटलं चला आता आलोच आहे इकडे, तर तेवढं ड्रेसिंग करून घेऊया. बाबा, कुठून आलाय तुम्ही? बीडून. बीडहून. दिंडी बरोबर आलात? दिल्ली बरोबर. मग बीडवरनं कुठून आळंदीला आलात? हो. आळंदीला आलो. दर्शन झालं का? दर्शन नाही झालं. आता पालखी झाला. मग आता कुठपर्यंत? आता शेवट बीड पतो गेला, पंढरपूर पतो. पंढरपूर पर्यंत पायी जाणार का? हो. कोणा काय काय गाडीत काही हा का? कसं वाटतंय दिंडीला येऊन? चांगलं वाटतं, छान आहे. हा ना. कितवी वारी आहे तुमची? 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले? पायी जाता 20 वर्ष? हो. अरे वा, बघ 20 वर्ष. आम्ही पण यावेळेला केली. पुणे ते सासवडच केली, पुढं नाही. आता पुढं, आता घरी पुढच्या वर्षी. तुमच्या बरोबर घरातलं कोण कोण आलंय? घरात मी एकला झालेलो. एकटे चालत. चला, रामकृष्ण हरी. आणि हा आहे पालखी तळ. इकडे माऊलींची पालखी रात्री विसाव्याला होती. 2 दिवस इथेच थांबणार आहे. आणि पादुकांच्या दर्शनासाठी बघा ही केवढी मोठी फिरून रांग लागलेली. आणि हाच तो रथ की ज्या रथातनं माऊली सासवडपर्यंत आले, त्याच रथातनं आता पंढरपूरपर्यंत झालं. आम्हाला पादुकांचं दर्शन होणं शक्यच नव्हतं, कारण प्रचंड गर्दी होती आणि आमच्याकडे वेळ पण नव्हता तेवढा, कारण संध्याकाळी आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. पण ज्या रथातून माऊलींपर्यंत आलं त्या रथाचं दर्शन घेणं तर बनताच आहे. त्यामुळे आम्ही हे दर्शन घेतलं आणि भरपूर धक्काबुक्की होती, खूप रेटारेटी चालू होती. पण जाऊ दे आता काय, हे बघा, म्हणून मी हे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते आणि सुद्धा इथूनच दर्शन घेतलं. किती मला फक्त ना एवढंच एक असं खंत वाटते की वारकरी इतकं लांबून चालत येतात आणि हे पोलीस अगदी त्यांना डोकं पण ठेवून देत नाही. हे असं नसायला पाहिजे. किमान वारकऱ्यांचा तरी मान ठेवा. बाकी कसलीच अपेक्षा नसते. वारकऱ्यांनी फक्त आणि फक्त त्यांना दर्शन हवं असतं. आणि हे वारकऱ्यांचेच ट्रक आहेत की ज्या ट्रकमधनं त्यांचे खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू, सगळी संसाधनं ही पालखी तळापर्यंत, जिथे पालखीचा विसावा असतो तिथे ही आलेली असतात. आणि पूर्ण सासवड शहरामध्ये असं जत्रेचं स्वरूप आलं होतं. आणि ही माझी माऊली. कालच्या वारीमध्ये तिला यायला मिळालं नव्हतं, तिची तब्येत खूप खराब होती, त्यामुळे आज सोपान काकांच्या पालखी सोहळ्यालाही हजर राहिली आहे. हिचा उत्साह आमच्यापेक्षा डबल होता. माऊली माऊली करत चालत होती. आणि आता सोपान काकांच्या पालखीसाठी आम्ही मस्त वाटेवरती एक जागा बघितली आणि तिथे आम्ही थांबलो, जिकडनं आम्हाला पालखीचं दर्शन होईल. तर माझा मामा बैलजोडी घेऊन जात होता पुढे. आणि पहिला पालखीचे अश्व येतात, कारण हे मानाचे अश्व मानले जातात. असं म्हणतात की प्रत्येक दिंडीचं
आता सोपन काकांची पालखी आहे, तर त्या पालखीचं मार्गदर्शन हे अश्व करत असतात. त्यानंतर त्यांच्या मागून येतात चोपदार. चोपदार हे संपूर्ण दिंडीचं देखरेख करत असतात. एक पूर्ण दिंडीमध्ये शिस्त लावण्याचं काम हे चोपदाराचं असतं. या दिंडीमध्ये माझ्या मामाच्या ओळखीचे एक माऊली होत्या, तर त्यांनी माझ्या मामीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मम्मीच्या डोक्यावर पाण्याचा हंडा असं दिलं होतं. आणि या दोघी अगदी छान आनंद घेत ते डोक्यावर मस्त चालत होत्या. दोघीच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा छान वाटत होता ना, एकदम मॉडर्न वारकरी दिसत होत्या दोघी पण. मस्त मजा येत होती वारीमध्ये. विनेकरी क्रमांक 11. चला या विनेकरी चला दिंडी क्रमांक 11 या तुळशी वृंदावन आणि विनेकरांच्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सन्मान होतोय. चोपदारांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. सोपन काकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला एक मगाशी तुम्ही तो स्टेज बघितला, त्या स्टेजवरती जे उपस्थित मान्यवर मंडळी होती ती त्या पालखी सोहळ्यातली प्रत्येक दिंडीतल्या विणेकरांची, तुळशी वृंदावन घेतलेल्या लोकांचा सत्कार करत होते. तर हे असं जागोजागी आहे. आणि पहिले झेंडेकरी, त्याच्यानंतर विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेले, डोक्यावर हंडा घेतलेला, अशा प्रत्येक माऊलींचा या प्रत्येक पालखी सोहळ्यामध्ये हा सत्कार केला जातो. आणि ही समोर दिसते सोपन काकांची पालखी. आता या सोपन काकांच्या पालखी रथ आहे ह्या. आता ह्याच्या चांदीच्या पादुका येणार आणि नंतर पुढे रथ मार्गस्थ होणार. तर पुढे होते आदेश बांदेकर सर, की जे सोपन काकांच्या पालखी सोहळ्याला उपस्थित होते. ते मला वाटतं ते दरवर्षी असतात, गेल्या वर्षीही होते, कारण त्यांच्या बोलण्यातनं ते जाणवत होतं की गेल्या वर्षी हे या रथासोबत होते, पालखीसोबत होते आणि त्यांनी वाखरीला बंधुभेट पण पाहिली होती. तर आता ते पूर्ण त्यांचं जे काही कार्यक्रम आहे की कुठून कुठे पालखी जाणार, विसावा कुठे असणार, हे सगळं ते मंदिराचे ट्रस्टी होते, तर त्यांच्याशी सगळं बोलत होते. आणि माऊली माग मागे मागे मामा तिथल्या ज्या माऊली होत्या त्या आम्हाला सांगत होत्या की कसा जयघोष करायचा. आणि ही हा जो रथ आहे, पालखी रथ, याच्यामध्ये सोपन काकांच्या पादुका विराजमान होत्या आणि सगळ्यांना छान दर्शन झालं की नाही. तर अशा प्रकारे सोपन काकांच्या पालखी सोहळ्याचं
प्रस्थान झालं होतं. हा व्हिडिओ लेट आहे, पण हा व्हिडिओ मी कुठल्याही व्ह्यूजसाठी नाही करत आहे. हा व्हिडिओ मी करते माझ्या आठवणींसाठी, आणि ती आठवण मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्यामुळे लेट झाला आहे. आता तो ट्रेंड गेला आहे, वारीचा ट्रेंड गेला आहे, ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. जे मी अनुभवली वारी तशी मला तुम्हाला दाखवायची होती. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. रामकृष्ण हरी.